कामाची जो त्रास सर्वसामान्य माणसांपासून शालेय मुलांपासून अपंग रुग्ण स्थानिक नगरवासीय पर्यटकांच्या गाड्या इतर सर्व शेतकरी वगैरे या सर्वांना गेले 15 महिने नाहक त्रास होत होता। प्रशासनाकडे वेळोवेळी आपण अर्जही विनंती करून देखील प्रशासन असेल संबंधित ठेकेदार असतील यांनी आपल्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या। शेवटी सहनशीलतेचा अंत फुटलो किंवा बांध फुटतो म्हणून आपण जानेवारी महिन्यापासून या कामाला गती देण्याचा प्रयत्न करत होतो, तरी देखील ती गती मिळाली नाही। शेवटी नाईलाजास्तव आपल्याला महाबळेश्वर बंद करावं लागलं। आज 100% महाबळेश्वर छोटे मोठे व्यावसायिक असतील, ठोकीधारक संघटना असतील, स्टॉलधारक संघटना असतील, मार्केटमधले सर्व व्यावसायिक असतील, या ठिकाणची दुकानं असतील, त्याचबरोबर आमचे टॅक्सी व्यावसायिक असतील, 100% संपूर्ण बंद या ठिकाणी झालेला आहे। या बंदच्या मागची जी भावना होती की हा रस्ता तातडीनं दुरुस्त केला जावा आणि या बंदसाठी त्याची तीव्रता वाढावी म्हणून आपण पाचगणीकरांना देखील आव्हान केलं होतं। आपल्या माध्यमातून पाचगणीकरांनी देखील आपल्या या मागणीची दखल घेऊन त्यांना आणि पर्यटकांना होणाऱ्या त्रासासाठी पाचगणी बंद देखील केलेलं आहे आणि पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनावर ज्यांचं अर्थकारण सुरूरपासून ते वाईपर्यंत चालतं, त्या वाई तालुक्यामध्ये देखील या बंदचा पडसाद उठून आज वाई शहर देखील या ठिकाणी परवा दिवशी बंदमध्ये सामील होत। आज एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो की आपण सर्व आम्ही महाबळेश्वरकर म्हणून एक सुरू केलेले हा एक लढायला आज मोठं यश मिळतंय। निश्चित या ठिकाणी ज्या मागणीसाठी आपण बंद पुकारला होता त्या मागणीची दखल शासन तातडीनं घेऊन चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट रस्ता या ठिकाणी पर्यटकांना आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे। आजच्या बंदमध्ये ज्या सर्वांनी या ठिकाणी आपण भाग घेतलेला आहे आणि विशेषतः शासन प्रशासन केंद्र शासनापर्यंत आपली तीव्र भावना महाबळेश्वरवासियांची पर्यटकांची नेण्याचं काम ज्या सर्व पत्रकार बांधवांनी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरच्या आपल्या सर्वांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील सोशल मीडियाचे सर्व असतील या सर्वांचे देखील आम्ही ऋण व्यक्त करतो की या लढ्याला एक मोठं स्वरूप देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण जे जे याच्यामध्ये सामील झालेले आहात त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही महाबळेश्वरकर ग्रुपच्या वतीने किंवा आम्ही महाबळेश्वरकर या विचाराच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो। अशीच भविष्यामध्ये सर्व आपली एकजूट या ठिकाणी विविध समस्या सोडवण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून त्या पूर्णत्वास देण्यासाठी आपण ठेवूया अशी अपेक्षा आजच्या दिनी व्यक्त करतो। आज विशेषतः महिला दिन आहे। उपस्थित सर्व महिलांना देखील या बंदमुळे पर्यटकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास झालाय। या पर्यटकांची देखील आम्ही क्षमा मागतो की आपल्यासाठीच हा बंद होता, कारण पर्यटकांना देखील पैसे धरून या ठिकाणी नाहक त्रास त्यांना जो होत होता या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, त्यामुळे येणाऱ्या सर्व पर्यटकांचे पुन्हा एकदा आम्ही क्षमा मागतो महाबळेश्वरवासियांच्या वतीने की पैसे देऊन आपण आला असताना देखील आपल्याला जो त्रास झालाय हा त्रास गेली 2 वर्ष आम्ही सगळे सहन करतोय। किमान आजच्या त्रासामुळं या ठिकाणची समस्या सोडवली जाईल, त्यामुळं आम्ही महाबळेश्वरच्या वतीनं या पर्यटकांची देखील आम्ही क्षमा मागतो आणि महिला दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, बंदमध्ये व्यक्त करतो आणि विजयजी नायडू यांना पुढील सूत्रसंचालन करावं म्हणून विनंती करतो। शहरवासियांनी सर्व पक्षीयांनी आज महाबळेश्वरमध्ये ज्या रस्त्याच्या माध्यमातून म्हणजे सुरूर ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग जो सुरू होणार होता चालू होणार होता गेले 3 वर्ष या शासनाने किंवा केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो बोलते यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू होणार होतं। बांधकाम मंत्री नितीन गडकरी असतील किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वगैरे त्यांनी निधी उपलब्ध करून दिला विशेष, पण त्या निधीचा उपयोग इथलं जे सुस्त झालेलं प्रशासन आहे या प्रशासनाने कधी त्याची दखल घेतली नाही व त्यांना असं वाटलं की महाबळेश्वरचे सर्व पक्षीय हे नेते झोपलेले सुस्त झालेले त्यांना असं आम्ही आज दाखवून दिले महाबळेश्वर शहरच्या वतीने की आम्ही सर्व एकत्र आहोत। ज्या वेळेला आमच्या महाबळेश्वरवरची वेळ येईल त्यावेळेला आम्ही महाबळेश्वरवासी एकत्र येऊन हा लढा देऊ व जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्यात येईल। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज महाबळेश्वरची जी आपण जी ग्रामसभा बोलवली होती त्या ग्रामसभेची दखल पाचगणीवाल्यांनी घेतली। पाचगणीचे नगराध्यक्ष असतील किंवा तिथले स्थानिक
व्यापारी असू दे, त्यांनी सर्वांनी घेऊन त्यांनी सुद्धा या आपल्या महाबळेश्वरच्या बंदला पाठिंबा देऊन त्यांनी सुद्धा आज पालखी पण ठेवले. त्या धर्तीवरती वाई या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी उद्या नगरपालिकेच्या समोर मोठा जनता दरबार भरून ते 10 तारखेला वाई बंद ठेवणार आहे, जेणेकरून हा त्रास बंदीचा सगळ्यांना झालेला आहे. येणाऱ्या आपण तर आज त्रास सोसतोय, त्रास एवढा मोठा झालाय आपल्याला की आपण मुक्त्याचा मार सहन करत आलो आजपर्यंत. हा आता कुणीही सहन करायचा नाहीये. जोपर्यंत प्रशासनाने जोपर्यंत हे काम करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. दखल या प्रशासनाने घ्यावी. आज आम्ही महाबळेश्वर पण ठेवले, पाचगणीवाल्यांनी पाचगणी पण ठेवले. 2 दिवसात वाई बंद राहणार आहे. त्या धर्तीवरती जर ह्या प्रशासनाने दखल नाही घेतली तर येणाऱ्या आता आमचे टॅक्सी युनियनचे माजी अध्यक्ष आमचे सहकारी आमचे प्रमोद शेटे पाटील यांनी सांगितलं की जर नाही झालं तर रस्ता रोको करायचा आहे. तर प्रमोद शेठ आपण अध्यक्ष हा रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करायचा आहे. बंधू शेठ असतील, डीएम साहेब असतील, नगरसेवक रवी शेठ असतील, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष असतील, सर्व व्यापारी मंडळाचे सर्व मंडळाचे सर्व पक्षाचे सदस्य असतील, अप्पासाळुंके असतील, या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करू आणि या प्रशासनाला कशी जाग आणायची ते आपण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर महाबळेश्वर पाचगणी आणि महाबळेश्वर पाचगणी रस्ता असणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांनी ह्या आपल्या बंदला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन. कारण सगळ्यांना कळतं की ह्याच्यापासून त्रास काय होतोय. पाचगणीच्या लोकांना कळालेलं आहे, महाबळेश्वरच्या कळालेलं आहे, रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना देखील कळाले. आता आपण म्हणण्याप्रमाणे वाई देखील मंगळवारी बंद होते. म्हणजे वाई अख्खा ह्या अर्ध्या मतदारसंघामध्ये लोकांना त्रास होतो. वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी तसेच प्रतापकडे धावपळाच्या. परंतु शासनाचं दुर्लक्ष आहे किंवा आपल्याकडे हेतू पुरस्कारपणे मुद्दाम कोण असं बघतंय का हे पण आपल्याला संशय येतोय. कारण बाकी ठिकाणी येतं तर महाड रोड बघितला, आता तिकडे गोगावले साहेब आहे, त्यांना किती काम अतिशय चांगलं चाललंय. म्हणजे वाड्यापर्यंत असलेलं रुंदीकरण चाललंय. इकडे शिवेंद्र बाबा आहे, शिवेंद्र बाबाच्या रस्त्याला अति किती रस्ता साधवला तो महाबळेश्वर सुरू झाला आहे. मग आपलाच रस्त्याचा मुद्दा का मागे पडतो तर का तर त्याला आपण सगळे झोपलेलो. कधी काय झालं आपण गप्प बसतो, आपण आपल्याला ग्रहित धरलं जातं आणि ही कुठे जात आहे ती मेंढर आहेत आमची म्हणून हे सगळे घडतं. आता आपण जागे होऊया, आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. शासन आपलं शासनाकडे आपण जाऊन तिथे बसूया आणि आपली कामं करून घेऊया. पण आज आपण सुरुवात केली. आता रवीचे जसं म्हणला तसं लायब्ररीमध्ये त्यामुळे सगळ्यांची आत्मीयता होते की सगळ्यांना त्रास होतोय. बंद करायची सगळी इच्छा होती, सगळ्यांनी बंद केला. एवढ्या बंदमध्ये भागणार नाही. आजपासून तयार करूया, निवेदन कालपासून तयार केले, आपण बसून निवेदन तयार करूया. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन देऊया. पाचगणी, महाबळेश्वर आणि वाई सगळ्यांनी एकत्र किंवा मंगळवार किंवा बुधवारी सुरू येथे जाऊन आपण रस्ता रोको करायचा. सगळ्याची मान्यता राहील का त्याला? म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी आपण वाईमध्ये बोलू आता बोलू म्हणजे ते सगळ्यांना घेऊन जर रस्ता रोको केल्याशिवाय शासन जागा होणार नाही, लोकप्रतिनिधी जागे होणार नाही. आता मी ऐकलं बुधवारी मिटिंग घेते. अरे बुधवारी मिटिंग 3 वर्षे काम बंद होतं, पण ते काम सुरू झाल्याशिवाय आपलं हे आणि पूर्ण झाल्याशिवाय आपलं हे जो आता काम अशी घेतं थांबवायचं नाही. आता बंद मोर्चा पुढं काय करायचं अजून ठरवू. रस्ता रोको तर करणार नाही, रस्ता रोको करून अजून पुढे कसं काम मिळालं दुकान बघा मोर्चा घेऊन काय घेऊ. त्याच्यासाठी लागणारे पैसे देखील गोळा करायची सोय झाली. रमेश यांनी सकाळीच 5,000 रुपये दिले. म्हणजे आपण 10-20 जण 5,000 रुपये गोळा करून मुंबईला जायचं खर्च सगळे खर्च पहिले सुरुवात केली. असं गोळा करून आपण लाखो रुपयाची तरतूद करू. पैशाला कुठं थांबायचं नाही. आपली जनता आपल्याबरोबर येईल. जो नाही त्याला बरोबर घेऊ, सगळ्याला घेऊन जाऊ. म्हणजे आता मंगळवारचा बुधवारचा रस्ता रोको करायचा 100%. आणि त्याच्यामध्ये काही नाही झालं तर आपण मंत्रालयावर मोर्चा घेऊन जायचं सगळ्यांनी तयारी वाढवूया आणि आपले प्रश्न सोडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली 2 वर्ष 2.5 वर्ष आपल्याला महाबळेश्वर सुरू रस्त्याच्या कामाचा त्रास होतो. आपण पाहिलं की रायगड जिल्ह्यात सुद्धा काम चालू आहे. खालच्या बाजूला काम चालू आहे, तर तिथं काम जोरात चालू आहे, चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. ते आपल्या तालुक्यात का होत नाही, तालुक्यात काम का होत नाही, त्याला काय कारणं आहेत ही कारणंसुद्धा आपल्याला बघितली पाहिजेत. ह्या कारणामुळं जर आपल्याला त्रास होत असेल, त्यांचं तिकडं काय होत असेल, कोणाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, कोणाला तिकडं दगडीचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, कोणाला खडी विकायचे, त्यांनी ती विकावी. कुणी व्यवसाय करू नये अशा मताचे आम्ही नाही. कुणी कॉन्ट्रॅक्ट घ्यावं याच्याशी मताची सुद्धा आम्ही नाही. पण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याला सहकार्य करून ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत ते प्रामाणिकपणे होत नाही असं स्पष्टपणे दिसतंय. कारण शासनाकडून निधी आलेला आहे.
प्रशासनाकडे तो येऊन पडलेला आहे, प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. PWDच्या साहेबांना विचारायला जाऊन त्याच्यामध्ये MSIDC लावा. MSIDCच्या साहेबांना स्वतः काठीणू येते, तो कधीतरी येतात. मग ती शंकर ढेबे यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते MSIDCचे लोक आल्यानंतर बंडू शेठ इथे आम्ही सगळे लोक किंवा आपण सगळे तिथं बसलो PWD तिथं त्या पोपटराव साहेबांनी सांगितलं की आम्ही हे सगळं करतो, काय काळजी करू नका, आम्हाला अशी सुरुवात करतो, तशी सुरुवात करतो, इथून करतो, तिथून करतो. पण प्रशासनाबरोबर तिथं बसलेले वरचे आपले जे काही नेते त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. जे प्रामाणिकपणे दिलं जात नाही त्यामुळे आपलं काम रखडतंय. त्यांनाही मी विनंती करतो, काय कुणाला करायचं तुम्ही करावं, कॉन्ट्रॅक्ट कुणी पण घ्यावं, काही करावं, पण ते काम पूर्णत्वाला न्यावं. आणि आम्हाला जो नाहक त्रास सहन करायला लागतो, इथं जनतेला जो नाहक त्रास करतो, इथल्या लोकांना जो नाहक त्रास करतो तो कमी करावा. या त्रासाला कंटाळून पर्यटक येत नाही. 50%च्या आत पर्यटक या 2-3-4 महिने झालेले. एक तर आधीच व्यवसायाचं नुकसान होतं आहे, इतर ठिकाणी कारण नसताना पैशाचा निधी ओघ चालला आहे, तिकडं डेव्हलपमेंट चालली. तिथं परवाच एक आमची सभा झाली, तो एक विनोद कुलकर्णी म्हणून आलेले होते, त्यांनी मांडलं की जे अस्तित्वात पर्यटन स्थळ आहे त्याच्या खर्चाची बोंबाबोंब, आणि जिथं अजून अस्तित्वातच पर्यटन स्थळ आलं नाही तिकडं हे सगळं ओघ चाललेला आहे पैशाचा. तर हा विचार त्यांनी करायला पाहिजे की जे आहे याचं सुस्थितीत करूया. पण नवीन करण्याबद्दल आमचा काही विरोध नाही, त्याला आमचा काही विरोध नाही, पण आमचं आहे हे तरी नीट करा. पहिलं आहे हे घर नीट करा आणि मग दुसरं करा. आमचं काही मत नाही, तरी आपल्या सर्व नागरिकांना हा त्रास जो संघटनेच्या वृक्षवतातून हे सगळे एकत्र आलेले आणि मनापासून जे वाटत होतं लायब्ररीमध्ये 4 लोक जमतील, 8 लोक होती, पण प्रचंड जनसमुदाय तिथे जमला, नागरिकांची भावना तीव्र होती, लोक तिथे जमले, लोकांनी सहकार्य केलं. लोकांनी असंच आपण एकत्र राहून जर एक केलं तरच आपण टिकू, अन्यथा आपला पुढे काही जीवावर लागणार नाही. त्यामुळे आपण सगळं एकत्रितपणे असंच लढा घेऊ आणि आपली कामं पूर्ण करून घेऊ आणि आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ. त्याबद्दल सर्व पक्षीय आपण हे सर्व एकत्र येऊन गाव पातळीवर आपण एकत्र आलो, त्यामुळे मी सगळ्या जनतेचे नागरिकांचे आभार मानतो.